नमस्कार, गीता सोम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज ना रगडापुरी करून दाखवणार आहे। त्याला मी सफेद वाटाणे घेतले, हे उमळ घातले, हे बघा वाटाणे आहे, हे बटाटे आहे मी कापून घेतले सोलून, हे टोमॅटो, कांदा, शेव, बारीक शेव, कोथिंबीर, धने पावडर, जिरा पावडर, चाट मसाला, हळद, मीठ आणि ही हिरवी चटणी आणि गोड चटणी, चिंचगुळाची चटणी आहे। ही चिंचगुळाची चटणीचा मी व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही बघू शकता। आणि ही मी पुरी घेतली आहे। कुकरला हा हे वाटाणे मी आता शिजत ठेवते। बघा, ह्याच्यात बटाटे टाकते, 2 सोलून घेतले, ह्याच्यात हळद पाव चमचा, चवीपुरतं मीठ टाकते आणि पाणी, एक ग्लास पाणी टाकले आणि ते थोडं टाकायला पाहिजे। बस, आता मी कुकरला झाकण लावून 4 शिट्या करते। कुकर आपला आता थंड झाला, आता बघूया, तयार झालाय। आता आपण तयार झाला, आता आपण हे वाटीत काढून घेऊया। आता मी पुरी घेतली आणि पुरी जाताना मी रगडा घालते। आता हे मी चाट मसाला घालते, आता मी कांदा घालून घेते। कांदा घातल्यावर चटपटीत चांगलं मस्तपैकी जरा टेस्ट येते। टोमॅटो घालते, ही शेव घालते, बारीक शेव आहे। कोथिंबीर घालते मी वरती, शेवची वरती, चांगली जरा दिसते ना। आता आपली रगडापुरी तयार आहे। आता आपली ना रगडापुरी आता तयार झाली आहे। ही पुरी कशी वाटल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला विसरू नका। थँक्यू।